नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिले 3 महिने कोणती काळजी घेतली पाहिजे आणि ते आपल्याला कसं कळेल की प्रेग्नन्सी राहिली असं. तर आपला पिरियड शेवटची तारीख जी होती तेव्हापासून तर आपल्यानंतर पिरियड मिस झाल्यावर जो 1 महिना असतो तर तेव्हा आपल्याला किटवर चेक करून घ्यायचं आणि आपली प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली की समजायचं प्रेग्नन्सी राहिली आहे. तर मग प्रेग्नन्सी राहिली तर मग तो काळ म्हणजे 1 महिना होऊन जातो. तर मग दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला त्याचे सिम्पटम्स दिसतात की आपल्याला थकल्यासारखं वाटतं, झोप लागते, काम करण्याची इच्छा होत नाही, थोडं वॉमिटिंग होतं, काहींना म्हणजे पचनच होत नाही. तर मग असे जे आपल्याला सिम्पटम्स दिसले तर प्रेग्नन्सी राहिली असं समजतं. तर मग दुसऱ्या महिन्यामध्ये हे काहींना खूप वॉमिटिंग होते, तर मग त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही टॅबलेट चालू करून घ्यायच्या असतात. आणि तेव्हा आपल्याला मग ना एकदम न जेवता थोडं थोडं जेवायचं असतं, 2-3 वेळा खायचं असतं. तर मग तेव्हा आपण थोडा हिरवा पालेभाज्या, दूध आपण लिक्विड फॉर्ममध्ये जास्त घ्यायचं असतं. तर लिक्विड फॉर्म म्हणजे ते पचायला सोपं असतं. आणि दूध प्यायचं असतं, केळी खायच्या असतात. ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला थोडंसं वजन म्हणजे आपल्याला दिवसभरात 300 कॅलरी वाढवायच्या असतात. तर ते तर शक्य नसतं कारण की वॉमिटिंग खूप जास्त होत असतात. काही स्त्रियांचं तर असं होत असतं की जे आपलं वेट असतं ते सुद्धा कमी होत असतं, कारण की जे रेग्युलर ते खात असतात तेवढंसुद्धा त्यांच्यात तर खाल्लं जात नाही. पण आपल्याला वेट मेंटेन करायचं असतं, वेट थोडं थोडं वाढवायचं असतं. त्याच्यामुळे हळूहळू एकदम न जेवता थोडं थोडं जेवायचं असतं. तुम्हाला जे आवडेल ते खायचं असतं. त्याने ड्रायफ्रूट्स पण थोडे थोडे खायचे असतात, कारण की ते पचायला जड असतात, त्याच्यामुळे ते थोडेसेच खायचे असतात. काहींना आहे ना म्हणजे जेवणाच्या बाबतीत किंवा कोणत्या पदार्थांच्या बाबतीत पण अशी इच्छा कमी जास्त होत असते. काहींना आधी असं वाटत असतं की आपण इतकं गोड खायचो आणि आता आपल्याला गोड का बरं आवडत नाही, किंवा काहींना असं आपण इतकं तिखट खायचो आता तिखट का बरं आवडत नाही. तर हे असं होत असतं. तर काळजी करायचं काहीच कारण राहत नाही. तुम्हाला जे आवडेल ते कमी जास्त प्रमाणात तुम्ही खात राहायचं. तर बघा, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.